नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम ए सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण एम ए, एम कॉम आणि एम एस सी फर्स्ट सेमिस्टर फर्स्टसाठी क्रेडिटचा जो आवश्यक विषय आहे, ह्युमन व्हॅल्यूज अँड ह्युमन राईट्स म्हणजेच मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण मानवी मूल्य या दृष्टिकोनातून आढावा घेणार आहोत. आपल्या विषयाच्या अनुषंगाने मी काही पुस्तकांची इथे नोंद केलेली आहे. त्या पुस्तकांचा आढावा आपण अभ्यास करण्यासाठी घेऊ शकता. याशिवाय यामध्ये जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बुक आहे ते तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होऊन जाईल. या व्यतिरिक्त इतर जी पुस्तकं आहेत ती आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये प्राप्त होते. आज आपण अभ्यासणार आहोत मानवी मूल्य. तत्पूर्वी या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा पॅटर्न आहे तो आपण. मानवी मूल्य आणि मानवी हक्क हा क्रेडिट टू पॅटर्न आहे. हा एम ए प्रथम वर्षासाठी आहे आणि यामध्ये जे 2 क्रेडिट आहे ते प्रत्येक सेमसाठी विभाजित केलेले आहेत. म्हणजेच 25 गुण प्रथम सत्र आणि 25 गुण द्वितीय सत्र. अशा पद्धतीने यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या प्रत्येक सत्रासाठी असणार आहेत. चला तर मग आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपला पहिला भाग जो आहे तो आहे मानवी मूल्य. याचा आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा आहे. पण तत्पूर्वी मानवी मूल्य शिकणं का गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊ. मानवी मूल्य शिकल्यामुळे आपले काही उद्दिष्ट साध्य होणार आहेत. पहिलं उद्दिष्ट असं असणार आहे की मानवी मूल्य आणि मानवाधिकार यातील संबंध स्पष्ट करता येतील. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की समाजातील मानवी मूल्यांची गरज काय आहे ती देखील जाणून घेता येईल. अशा पद्धतीने आपली ही उद्दिष्ट साध्य होणार आहेत. नंतर आपण मानवी मूल्य निर्माण होण्याची पार्श्वभूमी बघणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आहे निसर्गावस्था व सामाजिक व्यवस्था. सामाजिक व्यवस्था ही अनैसर्गिक आहे आणि निसर्गावस्था जी आहे ती स्वाभाविक आहे. तर या व्यवस्थेचा जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की व्यक्ती स्वतःच्या इच्छापूर्ती करण्यासाठी सतत बौद्धिक आणि शारीरिक शक्तींचा वापर करत असते आणि त्या माध्यमातून स्वतःच्या अपेक्षा सुद्धा पूर्ण करत असते. याशिवाय या दोन्ही व्यवस्थांमध्ये आपल्याला जीवन संघर्ष दिसून येतो आणि हा जीवन संघर्ष 3 पातळ्यांवर होतो. पहिले तर सामान्य व्यक्तींच्या समान अपेक्षा असण्याने स्पर्धा होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजातील दुसऱ्या व्यक्तीला स्पर्धक मानते. आणि तिसरं की समाजामध्ये आदर प्राप्त करण्यासाठी परस्परांमध्ये संघर्षप्रवण वातावरण निर्माण होते. म्हणजे आपल्याला दिसून येतं की या तिन्ही पातळ्यांवर व्यक्ती स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष जे आहेत ते करत असतात. आता निसर्गावस्था जी आहे की अशा अवस्थेमध्ये आपल्याला विज्ञान, कला, साहित्य, संस्कृती यांचा अभाव दिसतो. म्हणजे मानवी जीवन जे आहे ते एकाकी आहे, पशुवत आहे, अल्पकालीन आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला चांगले वाईट, योग्य अयोग्य, पाप पुण्य अशा काही कल्पनाच नव्हत्या. मात्र नैसर्गिक अवस्थेतील ही काही मानवी जीवनाची स्थिती होती ती समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला बदललेली दिसते. आणि समाज व्यवस्थेमध्ये आपण जी काही राज्य निर्मिती केलेली आहे, कायदे निर्मिती केलेली आहे, एक समाजाची निर्मिती झाल्यामुळे काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, पाप पुण्य यासारख्या कल्पना आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये समजायला लागल्या. थोडक्यात काय, न्यायासारखी संकल्पना देखील सामाजिक संबंधांनीच निर्माण केलेली संकल्पना आहे. म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये बळी तो कानपिळी अशी स्थिती होती. मात्र सामाजिक नियंत्रणामुळे आपल्याला एक प्रकारे जो त्रास होणं
अपेक्षित होतं, म्हणजे दुर्बलांना जो त्रास होत होता तो त्रास यामुळे नियंत्रित झाला. म्हणजे एक प्रकारे स्वार्थ नियंत्रित झाला, अशी ही अवस्था आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये बघता येते. म्हणजे सार्वभौम शक्तीमध्ये जे संबंध आहेत तेच निसर्गावस्थेत व्यक्ती व्यक्तीत होते तेव्हा जंगलाचा कायदा होता, आणि आता मात्र या व्यवस्थेला नियंत्रित केल्यामुळे आपल्याला आपली मानवी जीवन स्थिती जी आहे ती सुस्थितीत आणणं शक्य झालेलं आहे. आणि याच्यामधली एक मूलभूत संकल्पना जी आहे ती म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय, तर इतरांनी व्यक्तीच्या मार्गात निर्माण केलेल्या बंधनांचा अभाव आणि तिचा आधार घेऊन ती स्वतःचा विकास साध्य करू शकेल. अशा पद्धतीने आपली निसर्ग अवस्था ते सामाजिक व्यवस्था अशी दोन्ही पातळ्यांवर मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातून एक पार्श्वभूमी तयार झालेली आहे. याच अनुषंगाने आपल्याला मानवी मूल्यांचे विविध पैलू बघता येतात. ते पैलू आपण बघणार आहोत. पहिला पैलू त्याचा असणार आहे की समाज मूल्य. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये दया आणि स्पर्धा ही दोन्ही मूल्य आपल्याला बघता येतात. म्हणजे व्यक्ती व्यक्तींमध्ये जीवन संघर्ष चालताना ज्या स्पर्धा चालतात, ज्या समान अपेक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा जे एका व्यक्तीविरुद्ध दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध आहेत किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करणं असेल, तर अशांसाठी या स्पर्धा चालत असतात. पण त्याचबरोबर या स्पर्धा अहितकारक स्वरूपाच्या नसतात. समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या आवश्यक मानल्या जातात. आणि या स्पर्धे स्वरूप जे आहे ते इतकं सकारात्मक स्वरूपाचं असतं की त्याच्यामध्ये दया, परोपकार यासारख्या मूल्यांचं महत्व सुद्धा वाढत चालतं. म्हणजे परस्परांविषयी स्पर्धा तर आपल्या आहेतच, पण परस्परांविषयी आपल्या मनामध्ये दयेची भावना सुद्धा असणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरे मूल्य त्यामध्ये येते की समानता आणि पात्रता. समानता म्हटलं तर बऱ्यापैकी आपण जिथे म्हणतो की विषमता नसावी, भेदभाव नसावा, सर्वांना मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं जावं, म्हणजे त्यांच्या अधिकारांचं एक प्रकारे मान्यता जी आहे ती समाजामध्ये प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला की प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेच्या अनुषंगाने संधी मिळाली पाहिजे, आणि ही संधी तिच्या बुद्धीच्या किंवा शारीरिक कौशल्याच्या आधारावर मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला समानता ठेवा, पण सगळे सारखे किंवा सगळे समान असं इथे अपेक्षित नाहीये. तर ती समानता एक मानवतेच्या दृष्टिकोनातून असावी, जिथे भेदभाव नसावा, आणि दुसऱ्या बाजूला की प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेच्या अनुषंगाने संधी मिळावी. हे समाज मूल्य आहे. त्याच्यानंतर वैश्विक मूल्य आहे की जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी ही मूल्य आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये समानता आहे, प्रामाणिकपणा आहे. यानंतरची मूल्य आहेत की सत्य, विश्वास, शिस्त, योग्यता, त्यानंतर प्रेम, शांती, न्याय, दया. म्हणजे जगाच्या पाठीवर ही मूल्य जी आहेत ही सर्व मान्य आहेत, सार्वत्रिक स्वरूपाची आहेत. आता एका बाजूला आपण या मूल्यांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण बघतो की स्पर्धा पण आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एकमेकांविषयी चांगली भावना सुद्धा ठेवायची आहे. मग आपण जेव्हा म्हणतो की माणसांमधील सहकार्य अपेक्षित आहे, मग याचा अर्थ असा धरायचा की सगळ्यांना समान मानायचंय, कारण सगळे जर समान राहिले तर योग्य विकास करू शकत नाही आपण. म्हणजे जी स्पर्धा आपण निर्माण करतो आहोत ती सकारात्मक स्वरूपाची आहे, ज्यामुळे समाजाचा विकास जो आहे तो साध्य होणार आहे. म्हणजे स्पर्धा ही विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, आणि समानता ही दृष्टिकोनाच्या माध्यमातून आवश्यक आहे, जिथे मनुष्याला मनुष्य समजणं अपेक्षित आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याला त्याच्या कलागुणांचा, त्याच्या कौशल्यांना वाव मिळणं सुद्धा अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या दोन्हीही अनुषंगाने समाज विकास कसा साध्य होईल यासाठी याकडे बघितलं जातं. त्याशिवाय आपण ज्या समाजात राहतोय कितीही आपण त्याच्यामध्ये आता हे व्हॅल्यूज चांगल्या स्वरूपात बघितले तरी बळी तो कानपिळी साहजिकच आहे. इथे श्रीमंत गरीब म्हणा किंवा जात धर्म अशा वेगवेगळ्या अनुषंगाने उच्च आणि कनिष्ठ अशा पद्धतीच्या प्रथा सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. परंतु ही स्पर्धा जी आहे ती आपल्याला दर्जेदार बनवू शकते. म्हणजे आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं देखील गरजेचं आहे, आणि याच माध्यमातून प्रभावी व्यक्ती ज्या आहेत त्या समाजावर प्रभाव निर्माण करू शकतात, आणि त्यांच्या माध्यमातून या मूल्यांचं महत्व सुद्धा जे आहे ते वाढू शकतं. त्यानंतर मानवी मूल्यांमध्ये परिस्थितीजन्य मूल्य हे देखील
महत्वाचे आहे. आता याच्यामध्ये पहिला भाग येतो लिंगभेद. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये नैसर्गिक भेदामुळे स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. पुरुषांना सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. आपली पितृसत्ताक संस्कृतीचा भाग आहे असं ते मानलं जातं. आणि त्यातही स्त्रियांसाठी म्हणजे विविध समाजामध्ये मापदंड जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. विशिष्ट स्वरूपाच्या वेशभूषा आहेत, त्यांच्यासाठी वागणूक, त्यांचं आचरण कसं असावं, त्यांच्यासाठी विशिष्ट कामं कशा स्वरूपाची आहे, त्या अनुषंगाने हा लिंगभेद जो आहे तो व्यवस्थेमध्ये दिसून येतो. म्हणजे एका बाजूला पुरुषांसाठीचे जे व्हॅल्यूज आहेत जसं की शौर्य, धैर्य अशा पद्धतीचे जे मूल्य आहे ते पुरुषांसाठी, आणि संवेदनशील, लज्जा, रडणं हे स्त्रीत्व, अशा पद्धतीने हे वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. म्हणजे एक प्रकारे आपल्या व्यवस्थेत, सामाजिक व्यवस्थेमध्ये हा जो लिंगभेद आहे त्यामुळे कुठेतरी आपला जो शारीरिक जडणघडणीचा भाग आहे त्याला सुद्धा भेदात्मक स्वरूपामध्ये मानलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की एक प्रकारे जे जीवशास्त्रीय भेद आहेत ते यामध्ये कमी लेखले जातात. आणि म्हणूनच कुठेतरी गर्भधारणेचं महत्व कमी होतं की काय अशी स्थिती निर्माण होते. कारण जेव्हा स्त्री म्हटलं तर आपल्याला आठवतं प्रजोत्पादन, गर्भधारणा आणि मातृत्व. आणि सेम तीच पद्धत आपण निसर्गाच्या बाबतीत बघू शकतो जिथे निर्मिती क्षमता आहे, संगोपन आहे, सहज प्रवृत्ती आहे. म्हणजे स्त्री आणि निसर्ग हे एकाच स्वरूपाचं कार्य करतात किंवा निसर्ग आणि स्त्री एकाच स्वरूपाचा भाग आहे असं आपण त्या दृष्टीने बघू शकतो. त्यामुळे परिस्थितीजन्य मूल्याचा सुद्धा जो लिंगभेद हा जो भाग आहे तो समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी एक स्थिती निर्माण करतो, ज्याच्या माध्यमातून आपण दोन वर्गांमध्ये किंवा स्त्री आणि पुरुष असा जो भेदभाव आहे तो आपल्याला समाजामध्ये बघता येतो. त्यानंतर वर्गदर्जा आहे. याच्यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे विविध वर्ग आपल्याला बघायला मिळतात. मग ज्यांची जशी परिस्थिती असेल तसा दर्जा त्यांना तिथे प्राप्त होत असतो. त्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये येतोय की जात. आता ज्या व्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथे जातीचा पगडा आजही मोठ्या प्रमाणात आहे. हजारो जाती आणि उपजाती आहेत आणि त्यातही उच्च नीच अशा स्वरूपाच्या संकल्पना आपल्याला बघता येतात. आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या सामाजिकतेवरच नाही तर आपल्या मानसिकतेवर सुद्धा होतो आणि त्या दृष्टीने आपल्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या क्रिएट होतात. यानंतर राहणीमानाचा भाग आहे. समाज व्यवस्थेत राहताना जेव्हा आपण वर्ग, दर्जा, जात हा भाग बघतो तर याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्टेटसनुसार वर्तन करत असते आणि त्याचमध्ये मग तुमचं राहणीमान जे आहे ते राहणीमान सुद्धा इफेक्ट होतं की तुमच्या वर्ग किंवा तुमची जात हे ठरवत नाही की तुमचा राहणीमान कशा स्वरूपाचा असणार आहे, मात्र तुमच्या आर्थिक स्थितीच्या अनुषंगाने तुमच्या राहणीमानाचा दर्जा ठरत असतो आणि मग त्यानुसार सुद्धा तुमची मूल्य जी आहेत ती क्रिएट होतात. म्हणजे आर्थिक स्थिती जर तुमची चांगली असेल तर तुमची परिस्थिती काय असेल आणि आर्थिक स्थिती जर तुमची बिकट असेल तर तुमची स्थिती काय असेल, तर या अनुषंगाने राहणीमान, वेशभूषा या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. यानंतर पुढचं जे मूल्य आपण बघतो ते आहे धार्मिक मूल्य. भारतीय समाज व्यवस्थेवर याचा खूप एक पगडा दिसून येतो. म्हणजे धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मानवी मूल्यांना प्रभावित करतो. याशिवाय चांगले, वाईट, नैतिक, अनैतिक याविषयीची कसोटी म्हणून लोक धर्माकडे पाहत असतात. याशिवाय हिंसा, अहिंसा यासारखी मूल्य सुद्धा आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेत बघायला मिळतात. जाती धर्माचा पगडाही आहे. त्याचबरोबर विवाह संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा विशिष्ट स्वरूपाची मूल्य बघू शकतो आपण. जसं की एका बाजूला आपण असं म्हणूया की लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज तर होतातच, पण त्यात पण आयुष्यभर सोबत राहणं किंवा काडीमोड घेणं किंवा तलाक घेणं, तर या प्रथा सुद्धा एक व्यवस्थेचा भाग म्हणून आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्या व्यवस्थेमध्ये समतेचं जसं आवश्यकता मानली जाते, पण त्याचबरोबर सकारात्मक भेदभावाच्या दृष्टिकोनातून आरक्षणाचं महत्व सुद्धा मान्य केलं जातं. म्हणजे ते सुद्धा गरजेचं मानले जातं. याशिवाय व्यक्ती जो आहे त्याचं वय, लिंग आणि शैक्षणिक प्रभाव या माध्यमातून सुद्धा तो मानवी मूल्यांना महत्व जे आहे ते देत असतो. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत मानवी मूल्यांचं महत्व आणि मूलभूत
मूल्य. तत्पूर्वी आपण त्याची काही उद्दिष्ट आहेत ती बघूया. मानवी मूल्यांचं महत्त्व बघितल्यामुळे आपल्याला कळेल की मानव जातीच्या विकासासाठी मानवी मूल्यांची आवश्यकता काय आहे ती जाणून घेता येईल आणि समाजातील संबंधांना आकार देण्यामध्ये मानवी मूल्यांची भूमिका जी आहे ती आपल्याला लक्षात येईल. मानवाधिकारांच्या वाढीसाठी आणि परिपूर्तीसाठी मानवी मूल्ये जी आहेत ती महत्त्वपूर्ण आहे. मानवाधिकाराच्या वाढीच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा कृती स्पष्ट करण्यासाठी आणि समाजाच्या विकासात ही जी मूल्य आहे ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या मूल्यांचं जर निष्ठेने पालन झालं तर मानवाधिकारांची प्राप्ती तर होईलच, पण त्याचसोबत आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत संकल्पित एकविश्वाची जी संकल्पना आहे ती सुद्धा प्रस्थापित होणं शक्य होणार आहे. त्यामुळे आपण मानवी मूल्यांचं महत्त्व जर बघितलं तर त्यात आपल्या लक्षात येईल की मूल्य जी आहे ती तत्वज्ञानाशी संबंधित आहे. तत्वज्ञान हे अस्तित्व, ज्ञान, मूल्य, कारणे, मन आणि भाषा यासारख्या मुद्द्यांशी संबंधित असते. या मूल्यांच्या मापदंडांच्याच आधारे मनुष्याच्या वागण्याचे त्याच्या पद्धतीचं विनिमय केलं जातं. त्या माध्यमातून त्या विकसित होताना दिसून येतात. म्हणजे कुठेतरी मानवी संबंधांना आकार देण्यामध्ये मानवी मूल्यांचं महत्त्व दिसून येतं. आणि मग यामध्ये प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीतिमूल्य, नैतिकता इत्यादी मूल्यांचा समावेश जो आहे तो आपल्याला दिसून येतो. कोणत्याही समाजामध्ये व्यक्तींमधील संबंधांचं नियमन करणं हे मानवी मूल्यांचं कार्य आहे. त्याचबरोबर एक संघर्षमुक्त समाजाची स्थापना करणं, संघर्षाची तीव्रता कमी करणं, शांती, सुरक्षा आणि मानवजातीचे चांगले व सुव्यवस्थित व्यवहारांचं नियमन करणं हे कायद्याचे प्रमुख लक्ष आणि कार्य आहे. आणि त्यामुळे कायद्याच्या या मुख्य कार्यामुळे कायदा एक विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक अध्ययन क्षेत्रातील सर्व आवश्यक साधनांचा समावेश करतो आणि या माध्यमातून व्यक्तींचे एकमेकांशी त्यांच्या आंतरसंबंधात मानदंडाचे कमाल परिणाम प्राप्त करण्यासाठी मानवी मन विकसित करण्यास आपल्याला मदत होताना दिसून येते. मग यामध्ये अधिकाराची संकल्पना असेल, अधिकाराचा वापर असेल, त्याचं नियमन असेल, हे आपल्याला प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत विकसित झालेलं दिसून येतं आणि त्यामध्ये अनेक मूल्यांचा समावेश असल्यामुळे ह्या गोष्टींवर म्हणजे त्यांचे जे मानवी अधिकार आहे त्यांची पूर्तता असेल, त्यांचं प्रोत्साहन असेल किंवा त्यांचं संरक्षण असेल याच्यावर त्याचा लक्षणीय प्रभाव जो आहे तो पडलेला आपल्याला दिसून येतो. मानवी मूल्यांची संकल्पना जी आहे ती मानवी अधिकाराशी कशा पद्धतीने संबंधित आहे ते आपण बघितलं. कशा पद्धतीने मानवी अधिकारांना मानवी मूल्यांच्याच माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते, संरक्षण मिळत असते, एव्हाना त्याच्यामध्ये वाढ देखील होत असते. यामध्ये रोकेंचं असं मत आहे की जी मानवी मूल्यांची संकल्पना आहे ती मानवी वर्तनाशी संबंधित सर्व शास्त्रांच्या विविध हितांना, परिणामांना एकत्रित करण्यासाठी सक्षम असते आणि त्यामुळेच तिचा तेवढा प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसून येतो. याशिवाय की मूल्यांची संकल्पना आणि समाजातील व्यक्तींचं वर्तन पद्धती यामध्ये संबंध असतात. सामान्यतः जसं आपण म्हणूया की प्रत्येक दिवशी आपण आपल्याद्वारे सामान्यपणे अनुसरण करण्यात येत असलेल्या मूल्यांचा विचार करतो. व्यक्तीच्या परिस्थिती आणि अनुभवाच्या आधारे मूल्य जी आहे ती व्यक्तिपरत्वे बदलत असतात. मग जीवन, व्यक्ती स्वातंत्र्य, सुरक्षितता, स्वतंत्रता, सफलता, जीवनाची सुरक्षा, दुःख आणि सुख ही काही मूलभूत मूल्य आहेत जी सर्वांसाठी समान आहेत. प्रत्येक व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये वाढतो त्यानुसार तो ठरवतो की त्याच्यासाठी कोणती मूल्य जी आहेत ती महत्त्वाची आहेत. पण सर्वांसाठी समान असणाऱ्या मूल्यांचं पालन जे आहे ते दीर्घकाळासाठी समाजातील सर्व वर्गांच्या प्रगतिशील सर्वांगीण विकासासाठी शांती स्थापित करणाऱ्या समाजाचा विकास करत असते. जसं विविधतेत एकता असताना जीवन कसे जगायचे हे आपल्याला शिकण्यास मदत होताना दिसते.
अशा पद्धतीने अनेक विद्वानांच्या म्हणण्यानुसार की प्रत्येक व्यक्तीद्वारे उपयोगात व्यक्तिपूरक किंवा व्यक्तिनिष्ठ धोरणात्मकपणे मूल्य जे आहेत, म्हणजे ही समजुती आहेत, श्रद्धा आहेत आणि प्रत्येक समाज आपल्या परंपरेनुसार, आपल्या चालीरीतीनुसार त्या मूल्यांना महत्त्व प्राप्त करून देत असतो. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये प्रचलित मूल्यांना आणि परंपरांना न्यायपूर्ण मानलं जात होतं. अस्तित्वात असणारी समाज व्यवस्था न्यायपूर्ण बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे त्यासाठीच व्यक्ती जी आहे ती आपला आत्मविकास करण्याची संधी जी आहे त्या माध्यमातून प्राप्त करत असते. त्यामुळे लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मूल्य प्रेरित करत असतात आणि त्याच अनुषंगाने या पातळीवर काही मूलभूत अशी 10 मूल्य जी आहेत ती सांगण्यात आलेली आहेत. त्या मूल्यांचा आपण या निमित्ताने आढावा घेणार आहोत. आपण जी मूलभूत मूल्य बघणार आहोत ती मूल्य मनुष्याला त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी मानवी वर्तनाला प्रेरित आणि नियमित करत असतात. तर पहिलं मूल्य आहे त्याच्यामध्ये आत्मविनाश. याचा अर्थ की स्वतंत्र विचाराला प्रोत्साहन मिळतं. प्रत्येक व्यक्ती ध्येयाच्या तयारीत किंवा अन्वेषणात एक विवेकपूर्ण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा असते तेव्हा ही संकल्पना तिच्यावर परिणाम करत असते. म्हणजे एक सर्वांगीण व्यक्तिगत पातळीवर ज्या गोष्टी आपण साध्य करू शकतो त्या अनुषंगाने हे मूल्य महत्वाचं आहे. दुसरं त्याच्यामध्ये आहे उत्तेजना. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात उत्साह, नवीनता आणि आव्हान निर्माण करण्याचं काम उत्तेजनाच्या माध्यमातून होत असते. तिसऱ्या याच्यामध्ये आहे सुखवाद. जसं आपण म्हणतो की सुख हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. आपण जे काही करतो ते स्वतःसाठी सुखप्राप्ती व्हावी यासाठीच करतो. मग स्वतःसाठी सुख आणि ज्ञानेंद्रियांना सुखद वाटणारी संतुष्टी हे या मूल्यातून आपल्या लक्षात येतं. पुढचं मूल्य आहे संपादन. समाजामध्ये आपण ज्या स्थितीमध्ये राहत असतो तर तिथून आपली क्षमता जी आहे ती या माध्यमातून दर्शवते. म्हणजे तुमचा दर्जा असेल किंवा तुम्ही जे काही तुमच्या आयुष्याचा जो काही तुम्ही विकास साध्य केला असेल तर ते संपादन जे आहे ते तुम्ही तुमच्या क्षमतेच्या आधारावर करत असतात. मग ही क्षमता या मूल्यांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवता येते. त्यानंतर आहे सत्ता. सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ता महत्त्वपूर्ण आहे आणि या माध्यमातून आपण लोकांवर आणि संसाधनावर नियंत्रण प्रस्थापित करतो. स्वतःचा प्रभाव जो आहे तो या माध्यमातून आपण निर्माण करत असतो. त्यानंतर मूलभूत मानवी मूल्यांमध्ये पुढचं मूल्य आहे सुरक्षा. लोकांमध्ये सामंजस्यपूर्ण संबंध आणते, जे लोकांसाठी सुयोग्य वातावरण प्रस्थापित करणे जेणेकरून त्यांना एक सुखी आयुष्य जगता येईल आणि स्वातंत्र्याचं जतन करता येईल यासाठी समाजाला मार्गदर्शन करते. म्हणजे याच्यामध्ये पोलीस यंत्रणा, न्याय संस्था यासारख्या गोष्टींचा आपण सुरक्षा यंत्रणा म्हणून जरी अभ्यास करत असलो तरी सुद्धा खरी सुरक्षा याच्यात आहे की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये एकमेकांविषयीच्या भावना काय आहेत, एकमेकांविषयीचे सामंजस्य किंवा सहकार्याचं वातावरण कसं आहे ते जितकं सकारात्मक असेल तितका आपण ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत त्यांचा सुद्धा मग प्रभाव फारसा राहत नाही. आपल्यामध्ये सहकार्याची भावना असेल, आपल्यामध्ये सामंजस्य असेल, आपण एकमेकांच्या स्वातंत्र्याचं जतन करत असू तर आपल्यासाठी सुरक्षेचं जे व्हॅल्यूज आहे ते आपल्याला जतन करणं जास्त सोपं होणार आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो की अनुरूपता आणि जुळवून घेणं. आता समाजामधल्या ज्या मानकं आहेत, जे काही अलिखित म्हणा किंवा लिखित म्हणा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची जुळवणूक प्रामुख्याने व्यक्तींचं वर्तन जे आहे ते नियंत्रित होतं. समाजामध्ये वावरताना जी काही मूल्य आहेत ती मूल्य पालन करताना एक संस्काराच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येतात आणि त्या संस्कारांच्याच माध्यमातून आपण स्वतःप्रती किंवा समाजात एक दुसऱ्यांच्या प्रती ज्या काही कृती करत असतो त्या कृती चांगल्या असतील तर त्या विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतात आणि वाईट असतील तर मग त्या प्रतिबंधित होतात किंवा नियंत्रित केल्या जातात. त्यानंतरचा पुढचा भाग येतो परंपरा. समाजामध्ये असणाऱ्या प्रथा
चालीरीती, रूढी यांच्याशी संबंधित आदर आणि गुणांना प्रोत्साहन देण्याचं काम हे मूल्य करत असतं. त्यानंतर आहे धर्म. यामध्ये शांती आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्यानंतर आपलं जे ज्ञान आहे आणि आपले जे नाविन्यपूर्णता आहे, तर याला प्रोत्साहन देण्याचं काम धर्माच्या माध्यमातून होतं. म्हणजे धर्म सुद्धा समाज विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे आणि ते मूल्य त्याच पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्ञानाच्या प्रचाराच्या माध्यमातून साध्य झालेला लाभ स्वखुशीने वाटून घेणं, अशा पद्धतीने धर्म आपल्याला प्रेरित करत असते. यानंतरचा शेवटचा जो येतो तो आहे परोपकार. परोपकारामध्ये एकमेकांविषयी विश्वास स्थापन करणं, व्यक्तींच्या हितसंबंधांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कल्याण गुणांना वाढवणं, ज्यांच्याशी प्रत्येकजण आपल्या प्रत्येक दिवशीच्या व्यवहारात परस्पर संवाद साधत असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे सहकार्य आणि सामंजस्य प्रस्थापित करणं हे परोपकाराच्या मूल्यांच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. आणि याच्यामध्ये सरतेशेवटी जो एक महत्वाचा भाग आहे की ही सगळी 10 मूल्ये जी आहेत, या 10 मूल्यांमध्ये सगळ्यात मूलभूत भाग काय आहे तर सर्व हितवाद. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचं हित साध्य करणं आणि त्यासाठी समाजामध्ये सार्वभौमत्व, समजूतदारपणा, कृतज्ञता, सहिष्णुता या गुणांना प्रोत्साहन देणं, लोकांच्या कल्याणांना संरक्षण प्रदान करणं. तर या दृष्टिकोनातून हे सर्व हितवाद मूल्य जे आहे ते महत्वपूर्ण आहे. आणि हे मूल्य सुसंगत जे जगणं आहे ते विकसित करत असतं. वैज्ञानिक ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये बढती करणं आणि संसाधनांचं एक प्रकारे समान वितरण होणं, सामायिकीकरण होणं, या दृष्टिकोनातून ते काळजी घेत असतं. अशा पद्धतीने मानवाधिकाराचं तत्वज्ञान हे वरील मूल्यांसारखंच आहे आणि त्यामुळेच मूल्य हे मानवाधिकारांच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. अशा पद्धतीने आपण सारांश स्वरूपात बघू शकतो की मानवी मूल्ये जी आहेत ती सामाजिक संबंधांमध्ये निर्माण होतात. त्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साध्य केला जातो. कल्याणकारी वातावरण सक्षम करण्यासाठी मानवी मूल्य महत्वाची आहेत. मानवी मूल्य शांतता आणि सुसंवाद दर्शवितात. मानवाधिकाराचे काटेकोर पालन केवळ मूल्यांना पुनर्स्थापित करत नाही तर लोकांमध्ये व राष्ट्रांमध्ये अस्तित्वात असणारे कोणत्याही प्रकारचे भेदभाव न बाळगता शांतता, सुरक्षा आणि एक सुसंगत समाज साध्य करण्यासाठी सक्षम बनवतात. धन्यवाद.